नमस्कार, मी रश्मी मध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत अर्धा किलो चिकनची बिर्याणी कशी करायची, तीही सोप्या पद्धतीने. चला तर पाहूया यासाठी लागणारं साहित्य. इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेला आहे, जुना तांदूळ घेतलेला आहे. अर्धा किलो मी इथे चिकन घेतलेले साफ स्वच्छ धुवून. अर्धा ते पाऊण किलो म्हणजे मोठे 6 कांदे मी इथे लांब चिरून घेतलेले आहेत. 2 टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. 2 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी इथे. टोमॅटो मात्र आपण 1 वाटी टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. 1 चमचा धणा पावडर घ्यायची आहे. 2 चमचे इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. तसे इथे अर्धा चमचा मी जिरा पावडर घेतलेली आहे. 1 वाटी मी घट्ट दही घेतलेलं आहे. तुम्ही म्हणाल तर पातळ नाही, पण घट्ट असं दही आपण 1 वाटी घ्यायचं आहे. 3-4 तमालपत्रीची पानं, 3-4 हिरवी वेलची, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी. साधारण अर्धी वाटी मी साजूक तूप मी इथे अर्धी वाटी घेतलंय. 1 वाटी मी तेल घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण हा जो तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ मात्र आपण इथे निवडताना जुना बासमती तांदूळ घ्यायचा आहे, जेणेकरून आपली बिर्याणी सुटसुटीत आणि मोकळी होईल. जेवढा आपण इथे तांदूळ घेतलाय त्याच भांड्याच्या मापाने 2.5 पट पाणी आपण पातेल्यामध्ये गरम करत ठेवायचं आहे. त्याच पाण्यामध्ये आपण आपले जे खडे मसाले जे घेतले होते, तमालपत्र, तसेच आपण दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि आपण एक चक्री फूल घेतलं होतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहोत. नंतर चवीपुरती आपण मीठ घालून घेऊया. पाण्याला उकळी आली, पाणी गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये तांदूळ घालायचे आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचंय. पाणी आता आपलं गरम व्हायला लागलेलं आहे, तर आपण बघाल त्यामुळे आपण तांदूळ जो आहे धुवून घेतला होता तो घालून घेणार आहोत. भात मात्र आपल्याला मोकळा होण्यासाठी आपण त्यात साजूक तूप सुद्धा घातलं होतं. तसेच आपण बोटचेप शिजेल एवढा भात आपण शिजवून घ्यायचा. तोपर्यंत आपण मॅरिनेट करून घेऊया चिकन. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी जे आपण घट्ट दही घेतलं होतं ते घेतलेलं आहे मी. त्यामध्ये आपण बाकीचे जे मसाले आहेत, जसं आलं लसूणची पेस्ट आपण घातली आहे. आपण मिरची पावडर घेतली होती 2 चमचे, आपण ती सुद्धा घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये. नंतर आपण धणा पावडर घेतली होती 1 चमचा. 1 चमचा आपण गरम मसाला घेतला होता आणि अर्धा चमचा जिरा पावडर. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला आपलं चिकन जे आपण धुवून घेतलं होतं ते घालून घेऊया. चिकनला आपण व्यवस्थित हे जो मसाला आहे तो सगळा लागला पाहिजे, म्हणून आपण हाताच्या साह्याने ते मिक्स करून घेणार आहोत. सर्व आपण चिकन आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक साधारण आपल्याला अर्धा तास होईल एवढा तरी आपण वेळ मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण आपला कांदा फ्राय वगैरे करून घेऊ शकतो. इथे आता मी झाकून ठेवणार आहे आपलं जे चिकन आहे ते मॅरिनेट केलेलं. आपण बघायला सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लागलेले आहेत. तोपर्यंत आपला भात सुद्धा शिजेल. आपण बघूया आपला भात आता शिजत आलेला आहे का. बोटच्या पहिले एवढा आपल्याला भात शिजवून घ्यायचा. आपण बघाल इथे मी दाखवते आपल्याला. आता हा आपण एका चाळणीच्या साह्याने पूर्ण त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून घेऊया. त्यातलं आपलं पूर्ण आता पाणी आपण काढून घेणार आहोत. तो भात आता आपल्या थंड होईपर्यंत आपण इथे आपला कांदा फ्राय करून घेऊया. अर्धी वाटी आपण ते तेल घातलेलं आणि त्या तेलामध्ये आपण जो कांदा घेतला होता लांब चिरून तो फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा मात्र तुम्ही जास्त वापर करा. आपण कोणतेही दुसरा वाटण इथे वापरलं नाहीये. कांदे सगळे मोठे म्हणजे एकदम अर्धा किलो पाऊण किलो आपण कांदा म्हणजे 600 तरी ग्राम आपल्याला इथे कांद्याचा वापर करायचा. वजनी प्रमाण म्हणते 600 ग्राम आपल्याला कांदा इथे वापरायचा आहे. आणि तो लांब चिरला कांदा आपण व्यवस्थित मस्त फ्राय करून घ्या. जोपर्यंत तो रंग बदलून सॉफ्ट आणि त्याचा रंग ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपलं चिकन सुद्धा मॅरिनेट होईल आणि आपला जो भात झाला होता तो सुद्धा मोकळा होईल. म्हणजेच थंड होईल आणि त्यात मोकळेपणा आणखीन आपल्याला तो बिर्याणीसाठी व्यवस्थित होऊन जाईल.
आता यामध्ये आपण आपला कांदा बघाल की त्याचा रंगही बदललेला आहे आणि मस्त सॉफ्ट असा कांदा आपला झालेला आहे. मी अगोदरच ते काजू फ्राय पण करून घेतले त्याच तेलामध्ये. तुम्हाला जर हवं असं तुम्ही काजू याच्यामध्ये नक्कीच घालू शकता. एक मस्त टेस्ट सुद्धा तर लहान मुलांनाही आवडतात फ्राय केलेले काजू. मग आपला कांदा फ्राय झालेला आहे. आता मोठ्या भांड्यामध्ये आपल्या इथे साजूक तूप जे मी घेतलं होतं त्यातलं अर्ध साजूक तूप इथे मी आता उरलेलं जे आहे ते मी इथे घालून घेणार आहे. साधारण 1.5-2 चमचे आपलं मोठं साजूक तूप आहे. त्यामध्ये थोडं तेल पण घातलं मी आणि आता ती टोमॅटोची जी आपण पेस्ट केली होती ती मी घालून घेतलेली आहे. ती थोडी आपण आता व्यवस्थित परतून घेऊया. चांगली शिजवून द्यायची आहे. नंतर आपण त्यामध्ये आपला जो कांदा आपण फ्राय करून घेतला होता तो आपल्याला घालायचा आहे. यातला आपण अर्धा कांदा इथे वापरणार. थोडा अर्धा कांदा म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त कांदा आपण या ग्रेव्हीसाठी वापरायचा आणि थोडा कांदा एक 60% आपण वापरून 30% कांदा आपण वरतून गार्निशिंग साठी ठेवणार आहोत. तो कांदा आपण टोमॅटोच्या प्युरीमध्ये मस्त परतून घेऊया. एक साधारण 2-4 मिनिटं त्याचं परतून घ्यायचं. त्याला असं व्यवस्थित तो मिक्स झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटोची प्युरी. आणि साईडला थोडं तेल सुद्धा सुटायला लागेल आपण बघाल इथे. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं आहे. पण तोपर्यंत आपला व्यवस्थित कांदा आणि टोमॅटोची प्युरी व्यवस्थित मिक्स होऊ द्या. घरच्या घरात अगदीच मस्त सोप्या पद्धतीने बिर्याणी तयार होते. चिकन आपण आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आपण यामध्ये घालून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही सुद्धा नक्की मित्रमैत्रिणी ह्या पद्धतीने चिकन बिर्याणी ट्राय करा आणि ही रेसिपी मला कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ खूप जणांकडे शेअर सुद्धा करा. आता व्यवस्थित आपण बघूयाल की मिक्स झालेलं आहे आपलं चिकन आणि ती ग्रेव्ही. चिकन शिजायला साधारण 20 मिनिटं तरी लागतात. आपण त्यातलीच इथे 15 मिनिटं चिकन आता आपलं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आपण बघाल. चिकन शिजत आपण ठेवणार आहोत. आता चिकन आपण आता शिजत ठेवलेलं आहे आपण. त्यामध्ये आपल्या ज्या मसाल्याचे मॅरिनेटचं जे शिल्लक मसाला होता त्यामध्ये थोडंसं आपण अर्धी वाटी पाणी घालून ते पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया. अर्धी पाऊण वाटी आपण इथे पाणी घातलेलं आहे. जास्त ते आपण पाण्याचा वापर करणार नाहीये. मस्त असं आपण मिक्स करून घेऊयात एकदा. आपण बघायला आपल्या इथे चिकन मिक्स करून झाल्यावरून आपण ते चवीपुरती मीठ घालून घेतलेलं आहे. एकदा मीठ मिक्स झालं की नंतर आपण ते चिकन शिजत ठेवणार आहोत. चिकन शिजताना मात्र आपण व्यवस्थित त्याला उकळी आली की त्यानंतर आपण गॅस थोडा मिडियम करून तो 15 मिनिटं आपण तसंच चिकन शिजून द्यायचंय. त्यावर आपण आता झाकण ठेवायचंय. आपण बघाल इथे व्यवस्थित त्याला उकळ यायला लागलेलं आहे चिकनला. पंधरा मिनिटं यासाठी शिजवणार आहोत आपण की नंतर आपण त्यावर शिजलेला भात घालून पुन्हा आपल्याला एक 5-7 मिनिटं शिजवायचे. त्यामुळे आपण सुरुवातीला फक्त 15 मिनिटं हे चिकन शिजवून घेणार आहे. जेणेकरून आपल्याला बऱ्यापैकी आपण ते चिकन शिजवून घेऊ शकतो आणि बिर्याणीमध्ये जास्त करून आपलं ते चिकन जे तुटणार पीसेस तुटणार नाही. तेव्हा मी ते झाकण ठेवलेलं आहे. एक मी 15 मिनिटात हे शिजवून घेणार आहे. आपली 15 मिनिटं झालेली आहेत मैत्रिणींनो. आता आपण ते झाकण काढून घेऊया. आपण बघाल इथे साईडने मस्त असं तेलाचा तवंगही इथे आलेला आहे आणि अगदी मस्त घमघमाट सुटलेला आहे. सुगंध अगदी दरवळतोय आणि एक वाटीभर होईल एवढी कोथिंबीर मी वरून घातलेली आहे आणि आता मी मिक्स करून घेणार आहे चिकन मध्ये. आपण बघाल चिकनची जेवढी आपल्याला बिर्याणीला ग्रेव्ही हवी असते तेवढी तयार झालेली आहे इथे. वरून आपण आता सगळा तांदूळ जो आहे म्हणजे भात जो आहे तो आपण सगळा घालून घेणार आहोत त्याच्यावरती. सगळीकडे समान असं आपण पसरून घेऊया तो. आपण बघाल इथे मी पूर्ण तांदूळात म्हणजे भात जो आहे तो घालून घेतलेला आहे. हा सगळा भात आपण त्या चिकन वरती घालून घेऊया.
स्पूनच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने घातलात तरीही चालेल. तर सगळीकडे आपण तो व्यवस्थित पसरून घेऊया. यासाठी भांडं मात्र तुम्ही नेहमी मोठंच घ्या, कारण एकाच भांड्यामध्ये आपल्याला दोन्ही थर आपण व्यवस्थित लावणार आहोत. इकडे आपला आता भात सुद्धा पसरवून झालेला आहे. आता आपण वरून थोडासा मी इथे लेमन कलर आणि ग्रीन कलर आहे जो पाण्यामध्ये थोडा थोडा चिमूटभर मी मिक्स केला होता, तो इथे मी आता वरून घालून घेणार आहे. तो सुद्धा मी ऑप्शनल मध्ये आहे की तुम्ही नसेल आवडत फूड कलर तर नका घालू, पण मार्केट सारखी वाटणारी बाहेर मिळणारी जी बिर्याणी सेंटरला मिळते बिर्याणी तसे थोडंफार कलरफुल तर नक्कीच ती वापर करा. तसेच मी इथे कोळशाचा सुद्धा वापर करणार आहे, जे मी नंतर गॅसवर गरम करत ठेवलेला आहे साईडला. इथे आपण शेवटला बिर्याणीला स्मोक देणार आहोत, त्यामुळे जर तुमच्याकडे अवेलेबल असेल कोळसा तर नक्कीच तो एका बर्नरवरती बाजूला गरम करत ठेवा. वरून आपण आता फक्त उरलेला आपला कांदा जो आपण फ्राय करून थोडा 30% बाजूला काढला होता तो आणि तळलेले थोडेसे काजू ते आपण आता वरून घालून घेणार आहोत. कांदा आपल्या सुरुवातीला आपण घालून इथे आपण फक्त 2च थर घातलेले आहेत, त्यामुळे आपण कांदा सगळा वरती घालून घेणार आहोत. एक थरांची बिर्याणी असते ती तुम्हाला नक्की एकदा मी दाखवेन, त्याच्यामध्ये आपण मध्ये मध्ये कांदा काजू घालतो. आता मी वरून काजू घालून घेतलेले आहेत. मस्त अशी आपली बिर्याणी आता तयार होत आलेली आहे. आपल्याकडे मोठा तवा असेल, ज्या पातेलं जे आपण घेतलं होतं मोठं त्याच्यापेक्षा मोठा तवा आपण घेणार तिथे. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि ह्या गॅसवरती आपण इथे एकीकडे तवा ठेवणार होतो आणि तव्यावरती आपण हे पातेलं ठेवून द्यायचं आहे, गॅसची फ्लेम कमी करून, आणि त्यामध्ये मस्त असं दम काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपलं खालचं जे चिकन होतं पहिला तर ते करपणार नाही, म्हणून आपण तवा ठेवलाय. तव्यावरती ते मोठं पातेलं ठेवलं आणि आपण साईडला बघाल मी बर्नर वरती एक छोटासा कोळशाचा तुकडा ठेवलेला आहे. मधोमध एक छोटीशी वाटी आपण बिर्याणीच्या वरती ठेवणार आहोत, मध्ये थोडी खड्डा करून, आणि नंतर वरून त्याच्यामध्ये आपण जो कोळसा आहे तो आपला पूर्ण गरम लाल झाला की नंतर तो आपण इथे ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती आपण एक साधारण अर्धा एक चमचा आपण साजूक तूप घालणार आणि लगेच त्याला आपण इथे झाकण द्यायचंय, जे घट्ट लागेल, जेणेकरून त्याचा मस्त असा एक फ्लेवर येतो, स्मोकचा एक सुगंध पण येतो, तो पण यामध्ये येईल. आणि आपली बाहेर मिळणारी जी चिकनची बिर्याणी असते बिर्याणी सेंटर मध्ये मिळणारी ती आपली चिकन बिर्याणी आपली तयार झालेली आहे. मित्रमैत्रिणींनो, नक्की तुम्हाला आवडेल, एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आवडली असेल बिर्याणी तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर सुद्धा करा. मस्त रायत्यासोबत खाण्यासाठी चिकन बिर्याणी तयार आहे. मग कधी करताय तुम्ही पण नक्की करा आणि कशी झाली तुमची बिर्याणी ते मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.